ठरलं तर मग या मालिकेच्या 8 मार्चच्या जबरदस्त भागामध्ये फायनली साक्षीला सत्यामध्ये जेलमध्ये टाकण्यात आले। हो, साक्षीवरचे आरोप सिद्ध झालेले आहेत आणि साक्षी पूर्णपणे अर्जुनच्या कचाट्यात अडकलेली आहे। अथर्व विचारेने कोर्टात जबरदस्त साक्ष फायनली सत्याचा उलगडा झालेला आहे। सगळे साक्षी विरुद्धचे पुरावे समोर आलेत आणि साक्षीला जेल झाले, मधुभाऊंची सुखरूप सुटका। हे सगळं कसं घडलंय बघूया। 8 मार्चच्या भागामध्ये जानकी आता इकडे कोर्टामध्ये भेटायला आलेली असते सायलीला आणि सायली, खरंच मला तुझं खूप कौतुक वाटतं। यावरती सायली म्हणते, कौतुक? आणि ते कशासाठी? यावरती जानकी सांगते, अगं असं काय करतेस, म्हणजे तू न घरच्यांच्या विरोधाला सामोरं जात अर्जुन भाऊजींसोबत नव्याने पुन्हा लग्न केलंस। खरंच तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे। सगळे दरवाजे बंद झाले होते, पण तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये स्वतः खंबीरपणे लढलीस। स्त्री शक्ती ही एक खूप वेगळी शक्ती असते, जी न पूर्णपणे जग बदलण्याची ताकद आपल्यामध्ये ठेवते। यावरती सायली म्हणते, खरं सांगू का, तर मला तुझं कौतुक वाटतं। बघ ना, घरच्यांनी तुला घराबाहेर काढलं होतं, तरी सुद्धा सन्मानाने स्वतःचा गृहप्रवेश करून घेतलास। मग आता इकडे जानकी, तिला एक देवी आईची मूर्ती येते आणि हीच देवी आई आहे जी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते, जी तुझ्या पाठीशी सुद्धा खंबीरपणे उभे राहील आणि तुला पुन्हा कोर्टाची कधीही पायरी चढायला लावणार नाही। मधुभाऊ निर्दोष सुटतील, असं म्हणत जानकी तिकडून निघून जाते। तोपर्यंत आता इकडे कोर्टाची हिअरिंग चालू होते आणि अर्जुन आता सुरुवात करतो। त्याच वेळेला इकडे जे पवार वकील असतात ते क्रॉस एक्झामिन करण्यासाठी जेव्हा नकार देतात, तेव्हा रविराज म्हणतात, ज्या पद्धतीने यांनी क्रॉस एक्झामिनेशनसाठी नकार दिलाय ना, मला वाटते काहीतरी गोम आहे खरी याच्यामध्ये, म्हणजे अर्जुनच्या बोलण्यात तथ्य आहे। रविराज हुशार वकिलाप्रमाणे आता इकडून टिप्पणी देत असतात। त्यानंतर मग आता इकडे पुन्हा एकदा कोर्टात विटनेस बॉक्समध्ये साक्षीला बोलवलं जातं आणि साक्षीला पुन्हा एकदा अर्जुन विचारतो, हे जे काही कागदपत्र तुम्ही कोर्टात सबमिट केलेत ते सगळे खरे आहेत, या मतावरती तुम्ही ठाम आहात ना? असं म्हटल्यावरती आता इकडे साक्षी सांगते, किती वेळा ओरडून मी तेच सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करते, हे सगळे पुरावे खरे आहेत। अहो, माझा भाऊ माझ्या डोळ्यासमोर मेला आणि तरी तुम्ही मला ह्या अशा कठीण परिस्थितीमध्ये पुन्हा अडकवण्याचा प्रयत्न करताय, तुम्हाला काहीच वाटत नाहीये का याचं? यावरती आता इकडे सायली सांगते, कुसुमताई, हिच्या चेहऱ्यावरती 12 वाजले दिसतायत। ही स्वतःला किती कम्फर्टेबल आहो हे दाखवण्याचा प्रयत्न करत असली तरीही या सगळ्या ह्याच्यामध्ये अडकलेली आहे, ही गोष्ट मात्र आपल्याला कळून येते। बघ ना, कसे हिच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेत ते, असं म्हटल्यावरती कुसुम म्हणते, पण सायली, अगं नक्की पुरावा काय आहे? सायली म्हणते, कुसुमताई, तू कसलीही चिंता करू नको, तू फक्त आणि फक्त बघत बस की आता सगळ्या गोष्टी कशा घडतील। ही साक्षी स्वतःच्याच तोंडून कसे गुन्हे कबूल करते हे फक्त आता बघायचं बाकी आहे। असं म्हणत सायली आता कुसुमला काहीच सांगत नाही, कारण अर्जुनने कोर्टात बोलण्यासाठी मनाई केलेली असते। त्यानंतर आता इकडे अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुम्ही पुन्हा हा फोटो एकदा कन्फर्म करा आणि हा छोटा फोटो असल्यामुळे मला असं वाटते की आपण मोठ्या साईजचा फोटो आता आणूया आणि जेणेकरून हा फोटो कोर्टासमोर कन्फर्म करूया। यावरती साक्षी म्हणते, तुम्हाला हवे ना कन्फर्म करायला, मग तुम्हीच मोठा फोटो आणा आणि तुम्हीच कन्फर्म करून टाका की नक्की काय गोष्टी आहेत ते, मला या सगळ्यामध्ये कन्फर्म करायची गरज नाही। त्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो, ही तर योग्य युक्ती केलीच, माझ्या लक्षात नाही आलं। चैतन्य, ताबडतोब मोठा पोस्टर घेऊन ये आणि ताबडतोब इकडे सगळ्यांच्या समोर तो दाखव। असं म्हटल्यावरती मग आता चैतन्य मोठा बोर्ड घेऊन येतो आणि बोर्ड घेऊन तो सगळ्यांच्या समोर आता आणतो। यावरती जज साहेब म्हणतात, हे काय आहे? यावरती अर्जुन म्हणतो, यांनी जो काही छोटा फोटो आणला होता ना, तो फोटो मी एनलार्ज करून आणलाय। पवार वकील याच्यावरती ऑब्जेक्शन घेतात आणि याची काय गरज आहे? अर्जुन म्हणतो, याची गरज तुम्हाला आत्ता नाही कळणार, पण याची गरज थोड्या वेळात तुम्हाला नक्की कळेल। असं म्हणत आता इकडे सगळ्यांच्या समोर अर्जुन तो हे ओपन करतो। सगळ्यांच्या समोर ओपन केल्यावरती अर्जुन आता सांगायला लागतो, बघा साक्षी शिकरे, हाच तुमचा भाऊ आहे ना? हाच नक्की तुमचा भाऊ आहे? नक्की सांगा। असं म्हटल्यावरती साक्षी म्हणते, किती वेळा तेच सांगू, कारण मला खरंच आता कंटाळा आलेला आहे। माझा भाऊ हाच आहे हे तुम्हाला किती वेळा सांगू मी?
मला खरंच आता खूप मोठा हे झालेला आहे, मला ट्रॉमा झालाय. अशा अवस्थेमध्ये त्याला मी पाहिलेलं आहे ना की या सगळ्यामध्ये आता मला सारखा सारखा हा फोटो बघण्याचा सुद्धा आता त्रास होतोय. तुम्हाला कळत नाहीये का मला किती त्रास होतोय ते, असं म्हणत या सगळ्यामध्ये आता इकडे साक्षी हे करण्याचा प्रयत्न करत असते. स्वतःच्या डोक्याला हात लावून घेते आणि बास करा, मला हे सगळं सहन होत नाहीये, बास करा, असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता डोळे बंद करून घेते. यावरती आता इकडे अर्जुन म्हणाला, तो ठीक आहे, तुम्हाला त्रास होतोय ना, तर बंद करा रे हा फोटो, पण तुमचा त्रास मी नक्कीच कमी करू शकतो. जज साहेब, मी अशी एक गोष्ट कोर्टासमोर आणू शकतो की ज्याच्यामुळे मी आता हे सिद्ध करू शकतो की या सगळ्यामध्ये मधुकर म्हणजे आता या सगळ्यामध्ये साक्षी शिकरे यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाहीये, हे मी नक्कीच समोर आणू शकेन. असं म्हटल्यावर ती इकडे सायली विचार करायला लागते की नक्की काय चाललंय, अर्जुन सर म्हणजे ह्याला समोर का नाही आणत आहेत, काय नक्की अर्जुन सरांच्या मनात आहे. म्हणजे अथर्व विचारे समोर आणण्यासाठी अर्जुन सर प्रयत्न करत नाहीयेत, म्हणजे अथर्व विचारेने यायला नकार दिला असेल का, किंवा अथर्व विचारेने भेटलाच नसेल का, काय झालं असेल नक्की. इकडे तोपर्यंत महिपत ऍक्टिंग करायला लागतो, नका रे नका, माझ्या पोरीला या सगळ्यामध्ये इतका त्रास देऊ नका, ए पवार कसले पैसे घेतलेस, कर ना काहीतरी. यावरती आता इकडे जज साहेब म्हणतात, ऑर्डर ऑर्डर, इतकी हे करायची काही गरज नाहीये. त्यावरती मग आता इकडे विचार करायला लागतो महिपत, नाही नाटकं करणार तर काय करणार मी आता, म्हणजे मला जितकी माझी अभिनयाची कसब आहे तितकी सगळी पणाला लावायला लागणार आहे. इकडे आता साक्षी रडण्याचं नाटक करते. अर्जुन सांगायला लागतो, अजिबात साक्षी तुम्ही रडू नका, मी या सगळ्या प्रकरणातून तुम्हाला बाहेर काढण्याचा माझ्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. फक्त तुम्ही आता एक गोष्ट करायची आहे की मी हे जे काही साक्षीदार समोर आणेन ना त्याच्याकडे नीट बघा, तुमचं रडणं गायब होऊन तुमच्या चेहऱ्यावरती एक आनंद येईल. असं म्हटल्यावरती अर्जुन सांगायला लागतो की या सगळ्यामध्ये माझ्या समोर आता जो विटनेस मी आणणार आहे त्या विटनेसला आणण्याची परवानगी द्यावी, आणणारे त्याला, असं म्हणत आता अथर्वला आतमध्ये बोलवलं जातं. आता हा अथर्व असेल किंवा अथर्व विचारे खरंच जिवंत आहे असं कुणालाही भूतोन भविष्य काहीच वाटलेलं नसताना इकडे टोपी घालून, गॉगल घालून, तोंडाला मास्क घालून आपली सगळी आयडेंटिटी लपवत अथर्व विचारे कोर्टामध्ये एंटर करतो. सगळेजण वळून वळून अथर्व विचारेकडे पाहायला लागतात, पण अजूनही कोणाच्याही लक्षात आलेलं नसतं की हा अथर्व आहे म्हणून. मग अथर्व आल्यावरती अर्जुन त्याला इशारा करतो की तुझे सगळे तोंडावरचं हे काढून टाक म्हणून. सगळेजण एकटक तिकडे पाहत बसतात. त्यावेळेला कुसुम म्हणते, काय ग सायली, आता हे काय. यावरती आता इकडे सांगायला लागते, सायली हीच तर खरी गोम आहे कुसुमताई, तू बघच आता काय होईल ते. असं म्हणत सायली आता कुसुमला मजा बघत बसायला सांगते. तोपर्यंत अथर्व येतो आणि आपले कॅप काढतो, आपला गॉगल काढायला लागणार. तोपर्यंत अर्जुन आता सांगायला लागतो, बघा साक्षी शिकरे तुम्ही जरा नीट बघा. अर्जुन सांगायला लागतो, साक्षी शिकरे बघा, नीट बघा, याच्याकडे बघा. तोपर्यंत आता अथर्व एक एक करत सगळं काढतो आणि आपला चेहरा सगळ्यांच्या समोर आणतो. अथर्वचा चेहरा समोर आल्यावरती अख्खं कोर्ट दणाणून जातं. कोर्टाला कळतच नसतं की ज्याला मारण्याचा प्रयत्न केलाय, जो मेलाय, तो जिवंत कसा. यावरती अर्जुन म्हणतो, बघा बघा साक्षी, तुमच्यासारखीच जीवणी, तुमच्यासारखेच डोळे, सगळी ठेवण आहे ना ही सगळी तुमच्यासारखीच आहे. हाच तर तुमचा भाऊ आहे ना, आणि मग मी कोर्टामध्ये तुमच्या भावाला जिवंत जिवंत आणत आहे तर तुम्हाला आनंदच व्हायला पाहिजे ना. काय साक्षी शिकरे, याच्यावरती काय टिप्पणी द्यायची आहे तुम्हाला. साक्षी कसली टिप्पणी आणि काय टिप्पणी, साक्षी पूर्णपणे हादरलेली असते. आपल्यासोबत काय घडतंय साक्षीला काहीच कळत नसतं आणि आता साक्षी तप करायला लागते. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुम्ही इथे निवांत बसा आणि विचार करा. यावरती साक्षी म्हणते, पण हा माझा भाऊ नाहीच आहे. यावरती अर्जुन म्हणतो, असं काय करताय, अहो बघा तरी, हा फोटो बघा, तुमच्याकडे पण बघा, याच्याकडे पण बघा, सेम टू सेम सगळे फीचर्स आहेत ना. कोर्टासमोर मी आता हे पुढचे काही सादर करेन ना पुरावे, त्यानंतर हा कोण आहे नक्की हे सिद्ध होईल. बरं ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही यात
खाली बसून घ्या. यावरती जज साहेब म्हणतात, जे अर्जुन सुभेदार सांगतायत तसंच करा. साक्षी शिकरे विटनेस बॉक्समधून खाली या आणि अथर्व विचारे यांची साक्ष घेतली जावी. मग अथर्वला अर्जुन विटनेस बॉक्समध्ये बोलवतो. विटनेस बॉक्समध्ये बोलवल्यावरती अर्जुन त्याला प्रश्न विचारतो. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तुम्ही मला एक गोष्ट सांगा की या सगळ्यामध्ये तुम्ही काही कॉस्मेटिक सर्जरी केलेत का, असं म्हटल्यावरती आता इकडे अथर्व लगेचच नाही मी कॉस्मेटिक सर्जरी वगैरे काहीही केलेली नाहीये असं सांगतो. त्यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुम्ही कॉस्मेटिक सर्जरी केली नसलीत तसं त्याचं मी सर्टिफिकेट कोर्टासमोर सादर करू शकतो. यावरती अर्जुन म्हणतो, जर का या सगळ्यामध्ये कोणालाही शंका असेल की कॉस्मेटिक सर्जरी यांनी केलेली आहे किंवा नाही केली तर मी तसं कॉस्मेटिक सर्जनला इकडे बोलवू इच्छितो आणि कॉस्मेटिक सर्जनला बोलवल्यावरती मग आता मी या सगळ्यामध्ये सिद्ध करू शकतो की ह्याची कॉस्मेटिक सर्जरी झाली नाहीये. बरं ठीक आहे, तुमची कोणी बहीण वगैरे, अथर्व सांगतो नाही, मी माझ्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे अथर्व अशोक विचारे आणि मला कोणीही बहीण नाहीये. त्यानंतर मग आता अर्जुन म्हणतो, म्हणजे साक्षीला तुम्ही ह्याच्या आधी कधी पाहिलेलं आहेत का. यावरती अथर्व म्हणतो, नाही, साक्षी शिकरे यांना मी आज पहिल्यांदा इथे कोर्ट रूम मध्ये पाहत आहे, त्या व्यतिरिक्त मी यांना कधीही पाहिलेलं नाहीये. असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, आता हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही बघून घ्या आणि हे डॉक्युमेंट्स तुमचे आहेत का हे सुद्धा बघा. अथर्व ते डॉक्युमेंट्स पाहतो आणि तो सांगतो, नाही म्हणजे हे डॉक्युमेंट्स माझेच नाहीयेत, उलट हा आधार कार्ड आहे ना, या आधार कार्डवरचा हे पुढची बाजू माझी आहे पण मागच्या बाजूचा जो ॲड्रेस वगैरे असतो ना तो माझा नाहीये. हे काहीतरी भयानक प्रकरण आहे, मला हे काही माहीत नाहीये, या सगळ्यात मला अडकवण्यात आलंय. मी फक्त माझे डॉक्युमेंट्स झेरॉक्ससाठी वगैरे आता हे शशांक नवाथे आहेत त्यांच्या इथे घेऊन गेलो होतो, बस. याच्या पलीकडे मला यातलं काही माहीत नाहीये. साक्षी शिकरे आणि हे महिपत शिकरे जे इथे बसलेत यांना मी पहिल्यांदा आयुष्यात पाहिलंय, बाकी माझा याच्याशी काही संबंध नाहीये. मला या प्रकरणामध्ये अडकवण्यात आलंय आणि हे प्रकरण खूप भयंकर आहे, असं म्हणत अथर्व आपली बाजू मांडतो आणि आता कोर्टासमोर आपला या दोघांशी शिकरेंशी कोणताही संबंध नाही हे सांगतो. आता इकडे प्रिया आणि नागराज हादरतात. ही साक्षीने माती खाल्ली आणि आपल्याला पण माती खायला लावली, कारण साक्षी हे जग लपवाछपवी करते म्हणजे प्रिया खोटं बोलते हे सुद्धा समोर येणार असतं. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मग तुम्ही आता मला एक गोष्ट सांगा की हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही यांच्याकडेच दिले होते प्रिंटिंगसाठी. यावर तो म्हणतो, हो, शशांक नवाथे माणसाच्याकडेच मी हे प्रिंटिंगसाठी दिले होते आणि याबद्दल मला बाकी पुढे काही माहीत नाहीये. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, यानंतर मला साक्षी शिकरे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवायचं आहे. आता साक्षी शिकरेचे पाय लटपटायला लागतात. आत्तापर्यंत कोर्टामध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवण्याची जी काही महिपत आणि साक्षीला आता इथे कुणकुण लागलेली असते ती सगळी त्यांनी सकाळपासून अभिनयाची चुणूक दाखवून झालेली असते. पण आता अभिनय पळून गेलेला असतो आणि त्याची जागा आता भीतीने घेतलेली असते. इकडे साक्षी आता घाबरत कोर्टामध्ये येते, तरी सुद्धा आव काही कमी आणत नाही. यावरती अर्जुन म्हणतो, बोला, आता तुम्ही ज्या भावाला मृत म्हणून घोषित केलं होतं, त्या दिवशी तुम्ही मृत भावाच्या फ्युनरलला गेला होतात आणि म्हणून तुम्ही हे सगळं लपवलं, तर आत्ता काय म्हणणं आहे. हा भाऊ तुमचा जिवंत बघून तुम्हाला कसं वाटतंय, आणि तो तर तुम्हाला बहीण पण मानायला नकार देतोय, तो तर म्हणतोय त्याने तुम्हाला पाहिलेलं पण नाहीये, मग आता या सगळ्यामध्ये काय सांगाल. यावरती मग आता साक्षी गडबडते आणि नाही हा माझा भाऊच नाहीये. यावरती अर्जुन म्हणतो, असं कसं, जो फोटो तुम्ही दिला होता तोच फोटो हा सेम टू सेम आहे, हा सेम टू सेम तुमच्यासारखा दिसतो. अहो असं काय करताय, असा भाऊ कसा शोधून सापडेल तुम्हाला. यावरती साक्षी सांगायला लागते, हे बघा जज साहेब, एकसारखे दिसणारी 7 माणसं या पृथ्वी तलावरती असतात, तसंच काहीतरी असेल, याचा चेहरा माझ्या भावासारखा दिसत असेल. असं म्हणत साक्षी आता एक एक करत आपल्या जाळ्यात अडकत चाललेली असते. आपण काय बोलतोय, कसं बोलतोय तिला काहीही कळत नसतं आणि ती अडकतच जाते. त्यावरती अर्जुन सांगायला लागतो, कसं आहे, एकसारखी दिसणारी 7 माणसं नक्कीच असू शकतात,
पण एकसारख्या दिसणाऱ्या 7 माणसांचं नाव एकच नाही ना असू शकत. एकाच सारखं अथर्व विचारे नाही ना असू शकत. म्हणजे एकाची डेथ झाली तर दुसऱ्याची फ्युनरल करायची, एक पास झाला तर दुसऱ्याला जॉबला लावायचं. अथर्व विचारे सेम नाव ठेवून नाही ना, असं नाही होऊ शकत. म्हणजे तुमच्या भावासारखा यांचा जरी चेहरा असला तरी तुमच्या भावासारखं सेम नाव कसं असेल यांचं, असं म्हणत आता इकडे अर्जुन सांगतो, हे बघा अथर्व विचारे यांचे खरे पेपर आणि अथर्व विचारे यांनी दिलेले खोटे पेपर, ज्याच्यामध्ये काही साम्य तुम्हाला नक्कीच आढळेल. नाव आणि बाकी काही गोष्टी, पण बाकी अर्ध्या दुसऱ्या कोणाच्या तरी याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. कारण यांनी शशांक नवाथे यांच्याकडून अनेक सर्टिफिकेट मागवून घेतले होते आणि त्यानंतर मॉर्फिंगसाठी त्यांना पाठवले होते. हे त्यांनी मगाशीच कबूल केले. तर अथर्व विचारेचे खरे डॉक्युमेंट्स, खरं आधार कार्ड आणि खरे त्याची आयडेंटिटी असलेले पेपर अर्जुन जज साहेबांकडे देतो. जज साहेब दोन्ही फाईल चेक करतात आणि खरंच त्यांनी खूप मोठं मॉर्फिंग करून खोटे कागदपत्र तयार केले हे जज साहेबांच्या लक्षात येतं. आता मधुभाऊच्या चेहऱ्यावरची कळी खुलते आणि मधुभाऊ खूपच खुश होतात. आता साक्षीला काहीच बोलायला नसतं. जज साहेब ते सगळे पेपर पाहतात आणि पेपर पाहत ते सांगायला लागतात, बरोबर आहे, अथर्व विचारे हा माणूस वेगळा आहे, तो जिवंत आहे, पण साक्षी शिकरे यांनी आपल्या स्वार्थासाठी त्याला मारले आणि साक्षी शिकरे यांनी हे एकदा नाही तर 3दा केलंय. यावरती साक्षी म्हणते, नाही काहीतरी गडबड झाली, मी खरंच असं काही नाही केलेलं आहे. जज साहेब तुम्ही माझ्याबद्दल न्याय करा. यावरती जज साहेब साक्षीचं काहीच ऐकत नाहीत आणि जज साहेब सांगायला लागतात, हे बघा सगळ्यात पहिल्यांदा यांनी CCTV फुटेज सोबत छेडछाड केली. त्यांनी सांगितलं होतं की मी तिथेच होते. CCTV फुटेज त्यांनी आधी आपल्याला खोटं दिलं. दुसऱ्या वेळेला त्यांनी शिवानी हिला उभं केलं आणि सांगितलं की या दारू प्यायल्या होत्या, शिवानी तिला सापडली, पण ते पण खोटं निघालं. आणि इतकंच करून साक्षी शिकरे थांबल्या नाहीत, तर तिसऱ्या वेळेला त्यांनी आता अथर्व विचारे नावाच्या एका व्यक्तीचा सहारा घेऊन हे खोटं केलं. 3 खोटं त्यांनी आत्तापर्यंत समोर आणलेलं आहे. याच्यावरून हे सिद्ध होतं की साक्षी शिकरे या कोर्टाची दिशाभूल करतायत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शशांक नवाथे यांना माहीत होतं की ते पेपर मॉर्फ करतायत किंवा ते मॉर्फिंग करून पेपर तयार करतायत, तरी सुद्धा त्यांनी ते पेपर केले. त्यामुळे त्यांना सुद्धा ते सुद्धा शिक्षेस पात्र आहेत. आणि त्याचबरोबर साक्षी शिकरे यांच्यावरचा खुनाचा आरोप जरी अजून इथे सिद्ध झाला नसला तरी त्या खुनाच्या रात्री त्या कुठे होत्या हे त्या लपवण्याचा प्रयत्न करतायत. कोर्टासमोर खोटे साक्षीदार तयार करतायत. म्हणून त्यांना 1 लाख रुपयाचा जुर्माना आणि 3 महिन्याचा सक्त कारावासाची शिक्षा ठोठावण्यात येते. कारावास म्हटल्यावरती सायली, अर्जुन, कुसुम, चैतन्य, मधुभाऊ सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक हसू येतं आणि सगळ्यांना आनंद होतो. फायनली मधुभाऊंना न्याय मिळालेला असतो. साक्षीला जेल झालेली असते. आणि आता इकडे जज साहेब उठतात. साक्षीची चांगलीच तनतनते. ते पवार, मी तुला पैसे दिलेत ना, पवार कर ना काहीतरी, मी नाही 3 महिने जेलमध्ये राहू शकत. पवार म्हणतात, हे बघा मॅडम, तुम्हाला 3 महिने जेलमध्ये राहिल्याशिवाय पुढे आपल्याला प्रोसेस करता येणार नाही. पण साक्षी हातपाय आपटायला लागते. अण्णा 3 महिने काय, मी 3 दिवस जेलमध्ये राहू शकत नाही. अण्णा मला वाचवा, अण्णा असं म्हणताना महिपत पण काही करू शकत नसतो. महिपत मान खाली घालून तिकडून निघणार तर त्याला सायली अडवते आणि म्हणते, मी तुला म्हटलं होतं ना, आम्ही तोंड चालवत नाही, आम्ही कृती करून दाखवतो. तोंड चालवण्याची सवय तुम्हाला आहे, त्यामुळे तोंड न चालवता कृती कशी करायची हे तुम्हाला कळलंच असेल महिपत शिकरे, असं म्हणत महिपतला सणसणीत टोमणा मारत सायली आता त्याला तिकडून पाठवते. तोपर्यंत आता इकडे सगळेच जण एकत्र येतात आणि अर्जुन सांगतो, या सगळ्या यशाचं क्रेडिट जातं अथर्व विचारेला. त्यांनी जर का इथे येऊन आता आपल्या बाजूने साक्ष देण्याचा निर्णय घेतला नसता किंवा त्याने साक्षच दिली नसती, तो इथे आलाच नसता, तर कदाचित हा विजय आपल्याला मिळाला नसता. मधुभाऊ अथर्वच्या समोर हात जोडून उभे राहतात. अथर्व सर, तुमचे जितके आभार मानू ना तितके थोडे आहेत. आज तुम्ही इथे येऊन मला एक नवीन जीवन दिलं. अथर्व म्हणतो, नाही, उलट मी तुमचे आभार मानले पाहिजेत अर्जुन सरांचे, की त्यांनी मला एक चांगलं कार्य करण्याची संधी दिली. मी थोड्या वेळासाठी घाबरलो होतो, थोड्या वेळासाठी मतलबी झालो होतो, म्हणून मी पळून गेलो होतो, पण यांनी मला पकडलं आणि माझे डोळे उघडले. खरंच माझ्या हातून जे काही चांगलं काम झालंय ना त्याबद्दल मला अर्जुन सरांचे आभार मानायचे आहेत. इकडे आता रविराज विचार करत असतात, किती नीच आहे ही साक्षी. आणि आता तोपर्यंत प्रिया म्हणते, मला तुझ्या साक्षीचं काही कळतच नाहीये, पण मला तिचं वाईट वाटतं.
वाटते. इकडे आता रविराज म्हणतात, हे बघ, तिच्यासोबत काही संबंध ठेवण्याची गरज नाहीये. हे इतकं सगळं करणारी मुलगी साधी मुळीच असू शकत नाहीये. ती साधी नाहीये. तिने इतका मोठा क्राईम केलाय. अर्जुनने जे काही केलं ते बरोबर केलं. यावरती नागराज लगेच पलटी मारत म्हणतो, हो दादा, आम्ही ना त्या बाप लेकी सोबत कोणीही संबंध नाही ठेवत. आम्ही बोलत पण नाही त्या दोघींची. ती नालायकच आहे साक्षी. तिला अशीच शिक्षा मिळायला पाहिजे. असं म्हणत असताना रविराज अर्जुनच्या इथे येतात आणि अर्जुनला म्हणतात, वेल डन अर्जुन सुभेदार. आज जे काही तुम्ही केलंत ना ते खूप चांगलं. कोर्टाची दिशाभूल करणाऱ्या माणसांना पकडून दिलं आणि अचानकपणे केसला खूप चांगलं वळण लावलं. खरंच तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे. आणि त्यावरती आता इकडे अर्जुन बोलणार काहीतरी, पण रविराज पुढचं काही ऐकून घेत नाहीत आणि चल तन्वी, आपल्याला जायला पाहिजे असं म्हणत पाठ फिरवून निघून जातात. रविराजांनी जरी अर्जुनचं कौतुक केलं असलं तरी त्यांच्या मनातला राग गेलेला नसतो. त्यांनी एक ॲडव्होकेट म्हणून कौतुक केलं, पण बाप म्हणून त्यांच्या मनातला राग तसाच ठेवून ते तिकडून निघून गेले. यावरती आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो, अथर्व विचारे, खरंच तू आमच्यासाठी खूप मोलाचं काम केलं. सायली सांगते, खरंच माझ्या वडिलांना वाचवण्यासाठी आज जे तुम्ही काही केलंत ना, मी तुमचे आभार कसे मानू आणि आयुष्यभर मी तुमच्या ऋणातच राहीन. इकडे तोपर्यंत नागराज येतो आणि महिपत शेठ असा डोक्यात राग घालून चालणार नाहीये. महिपत म्हणतो, त्या अर्जुनची इतकी हिंमत, माझ्या मुलीला जेलमध्ये पाठवलं. तडफडत होती ती बिचारी, अण्णा मला वाचवा, अण्णा मला वाचवा, पण मी काहीच करू शकलो नाही. या आता अर्जुन सुभेदारला मी सोडणार नाहीये. यावरती प्रिया सांगायला लागते, अण्णा जरा शांत व्हा, शांत डोक्याने विचार करा. मग काय अण्णा, शांत डोक्याने विचार म्हणजे त्यांचा एकदम वेगळाच विचार असतो. अण्णा तिथला एक पेपर घेतो. पेपरवरती आता तो नोट लिहायला लागतो, मी मधुकर पाटील, मी विलासच्या खुनामध्ये मी खरंच दोषी आहे. मीच विलासचा खून केलेला आहे. पण अर्जुन सुभेदार यांनी पुरावे तोडमरोड करून साक्षी शिकरे हिला या केसमध्ये अडकवलंय. पण माझं प्रामाणिक मन मला खातंय आणि माझं प्रामाणिक मन मला खात असल्यामुळे या सगळ्यामध्ये मी सुसाईड करतोय. असं म्हणत आता त्यांनी मधुभाऊंच्या नावाची नोट लिहिलेली असते. मधुभाऊंच्या नावाची नोट लिहून, मधुकर पाटील, मी हे सगळं लिहून देतोय आणि मी सुसाईड करतोय. म्हणजे आता मधुकर पाटलांना मारायचं, ही सुसाईड नोट त्यांच्या खिशात ठेवायची. खिशात ठेवून मग आता कोर्टात सिद्ध करायचं की हाच दोषी होता. हा प्लॅन करायला लागतो. तोपर्यंत सायली आता म्हणायला लागते, अर्जुन सर, काय कमाल केलीत तुम्ही. त्या वेळेला अथर्व विचारेला ज्या वेळेला कोर्टात आणलं गेलं ना, त्यावेळेला साक्षी आणि महिपतची अवस्था तुम्ही बघायला पाहिजे होती. अहो, धरणी दुभंगावी आणि त्यांना पोटामध्ये घ्यावं अशी त्यांची अवस्था झाली होती. अर्जुन आता इकडे चैतन्य म्हणाला, तो वा सायली वहिनी, काय उपमा दिलीस. मला तर असं बघूनच दृश्य समोर दिसतंय ना की धरणी दुभंगली आणि हे दोघं जण त्याच्यामध्ये गेले. वा वा, काय ते असीम दृश्य असेल. यावरती अर्जुन म्हणतो, माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा क्षण काय होता माहितीये का, ज्या वेळेला साक्षीला शिक्षा झाली ना कारावासाची, त्यावेळेला तुमच्या चेहऱ्यावरचा निखळ आनंद तो माझ्यासाठी जास्त महत्वाचा होता. त्या आनंदासाठी मी काहीही करू शकतो. यावरती सायली म्हणते, सर, आज तुमचं किती आणि कसं कौतुक करू मला कळत नाहीये, पण मी आत्ता इथे काही बोलणार नाहीये. आपण पहिले घरी निघूया. अर्जुन सांगतो, का, काय झालं. यावरती सायली सांगते, घरी ना आई बाबा तुमची खूप काळजी करतायत. तुम्ही आला नाहीत ना म्हणून त्यांना खूप चिंता वाटते. त्यामुळे तुम्ही ताबडतोब घरी चला. तुम्ही सुखरूप आहात हे ज्या वेळेला त्यांना कळेल ना त्यावेळेला त्यांना आता बरं वाटेल. अर्जुन म्हणतो, काय ते दोघं जण माझी हे करतायत, काळजी करतायत. हे ऐकून जरा अर्जुनला बरं वाटतं की ते दोघं जण माझी काळजी करतायत आणि त्याच्या चेहऱ्यावरती एक आनंद येतो. सायली म्हणते, हो, ते तुमची काळजी करतायत, चला घरी. असं म्हणत ती अर्जुनला घरी घेऊन जाते.